भारतीय हवाई दलाचं करावं तेवढं कौतुक कमी आहे। 9 मे रोजी भारताने जेव्हा पाकिस्तानचे हवाई दल उद्ध्वस्त केले तेव्हा पाकचं रडार आणि हवाई संरक्षण यंत्रणेचं नेमकं ठिकाण जाणून घेण्यासाठी भारतीय हवाई दलाने भन्नाट डोकं चालवलं। एरवी शिकाऊ वैमानिकांनी प्रशिक्षणासाठी वापरली जाणारी डमी मानवरहित विमानं पाकिस्तानच्या हद्दीत पाठवली। भारताच्या या हल्ल्यानं तंतरलेल्या पाकने मग चुकीची पावलं उचलली आणि हवाई संरक्षण यंत्रणा कार्यान्वित करत डमी विमानांवर क्षेपणास्त्र सोडली आणि पाकची हीच चूक भारताच्या पथ्यावर पडली आणि त्यांच्या यंत्रणांची माहिती मिळाल्यावर एक एक करून पाकचा रडार आणि हवाई संरक्षण यंत्रणा नष्ट करायला सुरुवात केली। यामुळेच घायकुतीला आलेल्या पाकिस्तानने भारतापुढे शस्त्रसंधीची याचना केली आहे। तर भारतीय हवाई दलाने ही डमी विमानं नेमकी का वापरली आपण ते बघूया। पाकिस्तानचं रडार आणि हवाई संरक्षण यंत्रणा याचं लोकेशन मिळवणं हे गरजेचं होतं। त्यासाठी भारतीय वायुदलाने मग एक भन्नाट युक्ती वापरली। मानवरहित डमी विमान पाकिस्तानच्या हद्दीमध्ये सोडण्यात आलं। या डमी विमानाचे इलेक्ट्रॉनिक ठसे खऱ्या लढाऊ विमानांच्या ठशांसारखेच असतात। त्यामुळे भारताने त्यांचे मिग आणि सुखोई आपल्या हद्दीत पाठवले असा पाकचा समज झाला। पाकने लगेचच त्यांची हवाई संरक्षण यंत्रणा कार्यान्वित केली आणि डमी विमानांवर मारा सुरू केला। डमी विमानांमधली अत्याधुनिक यंत्रणा सर्व डेटा गोळा करत होती। पाक रडार आणि हवाई संरक्षण प्रणालीचं अचूक लोकेशन डमी विमानांनी भारतात पाठवलं। यानंतर लगेचच वायुदलाने पाकची एअर डिफेन्स सिस्टीम टिपायला सुरुवात केली। या युक्तीमुळे कुठलीही जीवितहानी टाळून भारताने मग पाकिस्तानला चकवा दिला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।